हे बघा पप्पाने आणले होते नारळ, तर ह्यात नारळाचं पाणी काढलेलं आहे. आम्हाला प्यायला सगळं नारळाचं पाणी दिलेलं आहे त्यांनी आणि नंतर आमच्यासाठी हे नारळ फोडून दिलेले आहेत आणि खोबरं पण काढून दिलेलं आहे सोबत. हे बघा ओले नारळ आहेत हे खोबरं काढून झालेलं आहे आणि ते मम्मीचं खिसायचं सुरू आहे खोबरं, कारण आम्ही बनवणार आहोत वड्या. तर हे बघा वड्यासाठी घेतलं आहे एक पातेलं खोबरं घेतलं आहे, नंतर साखर टाकून हे मिक्स केलेलं आहे. हे बघा छान मिक्स झाल्यानंतर पाक आलेला आहे आणि तो पाक नंतर घट्ट होऊ द्यायचा आहे. मगच वड्या आपण थापायसाठी ताटात घ्यायच्या आहेत. हे बघा वड्या थापून झालेल्या आहेत. असं आपण प्रेस करायचं वाटीने आणि ह्या कापून सुद्धा झालेल्या आहेत. हे बघा कापून घेतल्या पटपट ह्या वड्या. तर ही आपली वडी बनवून तयार आहे. मम्मी वडी टेस्ट करून बघा कशी झाली. वाव, छान मस्त.